भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरात प्रचंड जल्लोष साजरा करण्यात आला। मध्यवर्ती बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सकाळपासून अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता। बुद्ध वंदना, मोटरसायकल रॅली, डीजेच्या तालावर नाचणाऱ्या मिरवणुका काढून जल्लोष साजरा करण्यात आला। सकाळपासून विविध संघटनांचे कार्यकर्ते, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी आणि भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले। यावेळी जय भीमच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता। आमदार अनुप अग्रवाल, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर मायाताई परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, माजी मंत्री सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार शरद पाटील, मनपा उपायुक्त हेमंत निकम, मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत ओगले, वाल्मिक दामोदर, आरपीआयचे शशिकांत वाघ, मनोज मोरे आदी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या जयंतीनिमित्ताने बहुजन समाज पार्टीतर्फे संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राज चव्हाण, उपाध्यक्ष भैयासाहेब पारेराव यांनी घडवून आणला। याशिवाय तृतीयपंथीयांनी केळी वाटप कार्यक्रम घेतला। महामानव डॉक्टर बाबासाहेब यांना त्रिवार अभिवादन करतो आणि समस्त धुळेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज बाबासाहेबांच्या संविधानामुळेच या ठिकाणी आम्हाला पुष्पहार अर्पण करता आले। या ठिकाणी आज महापालिकेच्या माध्यमातून 75 लाख रुपये या ठिकाणी आम्ही स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर केलेले होते आणि त्याच्यातून एक कामाला आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। लवकरच हे पूर्ण करू आणि या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण होईल। पुनश्च सर्व धुळेकर नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय श्री। धुळे महापालिकेच्या सभागृहात अभिवादनाचा कार्यक्रम झाला। यावेळी महापौर मायाताई परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, नगरसेवका वैभवी दुसाने, उपायुक्त हेमंत निकम, शहर अभियंता चंद्रकांत ओगले, सहाय्यक आयुक्त सागर जकातदार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। धुळे जिल्हा परिषदेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले। यावेळी घेण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीच भीमगीते गायलीत, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भीमगीतांचा आनंद घेतला। महामानव आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आपले सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, मीडियाचे प्रतिनिधी, नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि अतिशय बहारदार असा कार्यक्रम सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। पंकज वाघ आणि त्यांच्या सर्व टीमचं मी दिलखुलास असं त्यांचं कौतुकही करतो। त्यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। मला वाटतं असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामकाज राहिलेलं नाहीये। त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी कोणतंही त्या ठिकाणी केलेलं नाही असं कोणतंही क्षेत्र नाही। ते कृषी असेल, अर्थव्यवस्था असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, एज्युकेशन असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रचंड 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 असं काम झालेलं आहे। म्हणजे आपण विश्वास ठेवू शकत नाही इतकं प्रचंड असं काम झालेलं आहे। म्हणजे त्यांनी ज्या डिग्री घेतल्या, त्यांनी ज्या शिक्षण घेतलं, फॉरेनला जाऊन शिक्षण घेतलं, देशामध्ये येऊन त्यांनी जे प्रचंड असं कामकाज केलं, जे विविध असे आंदोलनं झाले। आपण जो एक महत्वाचा या ठिकाणी आता जो उल्लेख केला की बाबासाहेबांनी मनुष्याला मनुष्य म्हणून जीवन कसं जगावं ते शिकवलं आणि हे अतिशय थोर असं काम आपल्या या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून झालेलं आहे। आपण सर्व त्यांना अभिवादन करीत आहोत।
या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण सुरुवातीला शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. त्यानंतर आपण या ठिकाणी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. जमनागिरी रोडवरील श्री गुरु दत्त मित्र मंडळातर्फे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित भीम अनुयायांनी बुद्ध वंदना म्हटली. तर थोरात हॉस्पिटलचे संस्थापक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुषमा थोरात यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राजेंद्र बैसाने, युवराज धमधरे, नगरसेवक प्रदीप बैरागी, प्रदीप कचवे, भूषण बागुल, जितेंद्र ठाकरे, संजय वाघ, पालिनीदास आहिरराव, विनोद बाविस्कर, विजय जाधव, सुरेश कोडगे तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गच्छामि द्वितीयं तु बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं तु धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं तु संघं शरणं गच्छामि तृतीयं तु बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं तु धम्मं शरणं गच्छामि तृतीयं तु संघं शरणं